नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील 11वा आणि 12वा प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत। आतापर्यंत आपण 10 प्रश्न मागच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। त्या सर्व प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11वा आणि 12वा प्रश्न सॉल्व करूया। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला सेगमेंट AD आणि सेगमेंट BE आर मेडियन्स ऑफ ट्रायंगल ABC असं दिलेलं आहे। म्हणजे एक ट्रायंगल त्याच्या मेडियन्स दिलेले आहेत AD आणि BE। ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल ABC आहे। त्यासाठी आपण एक ट्रायंगल ABC काढू। सपोज हा आपण ट्रायंगल ABC काढलेला आहे। कोणताही ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये मेडियन्स दिलेले आहेत AD, A हा व्हर्टेक्स आणि समोरची साइड BC चा सेंटर पॉइंट D आणि A यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे काय होईल? तो होईल मेडियन होईल एक। ही एक मेडियन काढू आपण। ही झाली AD मेडियन। म्हणजे हे डिस्टन्स BD आणि DC इक्वल आहेत। आता दुसरी मेडियन दिलेली आहे आपल्याला सेगमेंट BE म्हणजे B आणि समोरची साइड AC यातील सेंटर पॉइंट तो येईल E आणि तो सेगमेंट आपण जोडून घेतला तर ती मेडियन होऊन जाईल। म्हणजे ही एक मेडियन झाली। आपण दोन मेडियन्स काढलेले आहेत आणि त्यांचा सेंट्रॉइड दिलेला आहे। म्हणजे दोन मेडियन्सचा इंटरसेक्ट पॉइंट तो G ने आपण इंडिकेट करतो आणि त्याला सेंट्रॉइड म्हणतात। आता लेंथ ऑफ AG दिलेलं आहे। A आणि G म्हणजे हे मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला फ्रॉम A टू G। हे डिस्टन्स दिलेले आहे आपल्याला A पासून G पर्यंत 5 सेंटीमीटर आणि GD मग हे काढायचे G पासून D पर्यंत हे किती आहे डिस्टन्स हे आपल्याला काढायचं आहे। GE हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 2 सेंटीमीटर। तर यावरून आपल्याला BE म्हणजे पूर्ण मेडियन्सची डिस्टन्स काढायचा आहे। आन्सर सेगमेंट AD हा सेगमेंट AD and segment BE are the medians of triangle ABC। त्या मेडियन्स इंटरसेक्ट होतात इंटरसेक्ट्स इन पॉइंट G मध्ये इंटरसेक्ट होतात। आपण G ला काय म्हणतो? सेंट्रॉइड म्हणतो। म्हणून सेंट्रॉइड G डिवाइड्स ईच मेडियन प्रत्येक मेडियनला सेंट्रॉइड G डिवाइड्स ईच मेडियन in the ratio 2:1 म्हणजे मेडियनचे दोन पार्ट होतात, एक मोठा पार्ट आणि एक छोटा पार्ट। मोठा पार्ट डबल असतो छोट्या पार्टपेक्षा। आता यावरून काय लिहिता येईल आपल्याला? देअरफॉर आता AG लेंथ ऑफ AG हा मोठा पार्ट आहे अपॉन लेंथ ऑफ GD हा जर रेशिओ घेतला आपण तर तो रेशिओ कसा असतो? 2:1 असतो। म्हणजे 2/1 एका मेडियन्सचं काढलं आपण अँड मग हे कसं होईल? लेंथ ऑफ मोठी साइड BG लेंथ ऑफ मोठा सेगमेंट BG अपॉन GE लेंथ ऑफ GE इक्वल टू 2:1 म्हणजे 2/1। आपण आता व्हॅल्यू पुट करू। आपल्याला AGचं मेजरमेंट दिलेलं आहे 5 सेंटीमीटर। मग AG पुट करू आपण। देअरफॉर 5 आपल्याला GDचं काढायचं आहे। मग GD असंच राहू देऊ लेंथ ऑफ GD इक्वल टू 2/1। देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण। म्हणजे काय होईल?
हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 टाइम्स लेंथ ऑफ जी डी इक्वल टू 5 into 1. Therefore length of GD इक्वल टू 5 into 1 म्हणजे 5 अपॉन हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील. Therefore लेंथ ऑफ GD इक्वल टू 5 अपॉन 2. 5चे हाफ म्हणजे काय होईल 2.5. युनिट आपलं सेंटीमीटर आहे त्यामुळे सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर. मग GD किती आलेली आहे ही 5 आहे त्यामुळे ही किती त्याचे हाफ 2.5 सेंटीमीटर. आता ही आपल्याला किती दिलेली आहे 2. मग हे बी जी काय होईल 4. पण आपल्याला बी विचारला आहे म्हणजे 4 + 2 6 येईल ती. आपण पाहू आता येते का 6. लेंथ ऑफ बी जी आपण हे सॉल्व केलं आहे. लेंथ ऑफ बी जी अपॉन जीचं मेजरमेंट दिलेलं आहे 2 सेंटीमीटर इक्वल टू 2:1. लेंथ ऑफ बी जी क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हे काय होईल या साईडला 2 into 2. 2 into 2. Therefore लेंथ ऑफ बी जी इक्वल टू 4 होईल. आता 4 लेंथ ऑफ बी जी काय आलेलं आहे 4 आलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे बी विचारलेलं आहे. बी ई म्हणजे बी जी आपण 4 काढलेलं आहे. जी 2 दिलेला आहे म्हणजे 4 + 2 किती होईल 6. 9 बी जी आपण काढलेली आता 9. लेंथ ऑफ बी काढायचं आपल्याला. लेंथ ऑफ बी इक्वल टू बी म्हणजे काय बी जी प्लस जी. लेंथ ऑफ बी जी प्लस लेंथ ऑफ जी ई. बी जी आपण आत्ताच काढलेलं आहे 4 आणि जी आपल्याला दिलेले आहे 2 सेंटीमीटर म्हणजे 6 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ बी ई किती येईल 6 सेंटीमीटर आणि जी डी 2.5 सेंटीमीटर. नेक्स्ट येथे रॅशनल नंबर दिलेले आहेत आणि रॅशनल नंबरचा आपल्याला डेसिमल फॉर्म कन्वर्ट करायचा आहे म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर काढायचा आहे. पहिला प्रश्न आहे तेथील 8/13 म्हणजे काय 8ला 13ने डिवाइड करायचं आपल्याला. आता हा नंबर लहान आहे हा नंबर मोठा आहे मग येथे आपण 0 घेणार. असा 0 घेता येणार नाही त्यासाठी आपल्याला इथे 0 घेऊन पॉईंट द्यावा लागेल म्हणजे आता आपण 0 घेऊ शकतो. आता कितीने डिवाइड करता येईल 6ने. 13×78 राहतील 2 राहतील रिमाइंडर मग 0 घेणार 1चा भाग जाईल सबट्रॅक्शन घेऊ 7 राहील 7ला 0 घेणार 13×5 = 65 5 राहतील 0 13 39 सबट्रॅक्शन घेऊ 11 येईल 0 3104 6 राहतील 6ला आपण 0 घेऊ 4चा भाग जाईल 52 होईल 52. तर आता 8 येईल 8ला 0. आता येथे 8 0 होतं नंतर येथे पण 8 0 आलेलं आहे म्हणजे आता जेवढी आपण प्रोसेस केली तेवढीच प्रोसेस नंतर पुन्हा कंटिन्यू एक्सटेंड होईल. हीच प्रोसेस कंटिन्यू येत राहील त्यामुळे आन्सर काय येईल आपलं 8/13 इक्वल टू 0.61538 नंतर पुन्हा काय होईल 615 हे कंटिन्यू नंबर रिपीट होतील म्हणजे हेच नंबर कंटिन्यू रिपीट होतील म्हणून सर्वांच्या डोक्यावर एक अशी बार द्यायचा. आन्सर हे येईल आपलं. नेक्स्ट आता 11/7 म्हणजे काय 11ला 7ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. येथे 1ने डिवाइड करता येईल. आता येथे 4 राहतील 4 लहान आहेत त्यामुळे येथे पॉईंट देऊ आपण. आता मग 0 घेऊ शकतो 7×5 35 5 राहतील 0 घेतला 7×7 49 1 राहील 0 घेऊ 7×1 7
नंतर 3 राहतील, 0 घेऊ, 4 ने 28, 2 राहतील, 0, 2 ने 14, 6 राहतील, 6, 0 घेऊ, 8, 56, 4 राहतील. आता 4 0 हा नंबर होता इथे, 4 रिमाइंडर आली होती त्यावेळेस आपण 0 घेतला म्हणजे 4 0 झालेला आहे. येथे आता 4 रिमाइंडर आली, 0 घेतला, 4 0 म्हणजे या नंबरपासून रिपीट होतील. आता 4 इथे 40 असताना आपण 5 ने डिवाइड केलं होतं. मग आता इथे 40 आहे, नंतर पुन्हा 5 ने डिवाइड करू म्हणजे नंबर आपले कसे येतील, ह्या 5 पासून कंटिन्यू रिपीट होतील. 5 7 1 4 2 8 आणि पुन्हा काय होईल मग 5 7 हे कंटिन्यू रिपीट होत राहतील. म्हणजे आन्सर कसं येईल आपलं 11/7 इक्वल टू 1.571428 एवढे आन्सर येईल आणि एवढे नंबर रिपीट होतात. नेक्स्ट 5/16 म्हणजे काय, 5ला 16 ने डिवाइड करायचं आहे. आता हा नंबर लहान आहे, येथे 0 घेऊ आपण, 0 घेतला म्हणजे 0 पॉईंट. आता 3 ने डिवाइड करता येईल 48, मग 2 राहतील, येथे 0 घेऊ, नंतर 1 ने डिवाइड करता येईल 16, रिमाइंडर आपली 4 येईल, 4ला 0 घेऊ आपण, 8 राहतील आणि 8ला 0 घेतल्यानंतर कंप्लीट भाग जाईल 5चा, 80 होईल आणि 80 0 होईल. रिमाइंडर 0 आलेली आहे म्हणजे प्रोसेस एंड झालेली आहे, म्हणजे हे नंबर काही आता रिपीट होणार नाहीत. आन्सर काय येईल आपलं 5/16चं कंप्लीट आन्सर येईल 0.3125. नेक्स्ट आता येथे 7/9 आहे म्हणजे काय, 7ला 9 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. हा नंबर लहान आहे, येथे 0 घेऊ, त्यामुळे येथे 0 पॉईंट घेऊ. आता 7चा भाग जाईल 63 होतील, येथे 7 राहतील, पुन्हा आपण 0 घेणार, पुन्हा काय होईल 7चाच भाग जाईल, बरोबर आहे 63, पुन्हा 7 राहतील, पुन्हा 0 म्हणजे काय होतील 70 कंटिन्यू 7 रिमाइंडर राहील, आपण 0 घेणार म्हणजे कंटिन्यू काय होईल 7 7 7 कंटिन्यू हे एक्सटेंड होत राहतील, असे कधी संपणार नाही प्रोसेस ही. म्हणून आन्सर काय येईल आपलं 7/9 इक्वल टू 0.7. फक्त एकच नंबर रिपीट होतोय म्हणून आपण काय करतो त्या नंबरवर आपण डॉट देतो, असा 0.7 डॉट. जर 2 नंबर रिपीट असतील किंवा 3 नंबर रिपीट असतील तर डॉक्यावर आपण असा बार देतो, अशी होरिझॉन्टल लाईन, किंवा फक्त एकच नंबर रिपीट होत असेल तर फक्त आपण पॉईंट देतो. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.